मी डॉक्टर अमोल पाटील ढगे. दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी सामाजिक उपक्रमाची बांधिलकी जोपासत असताना उमरी तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी इंदुरीकर महाराजाचे कीर्तनाचे आयोजन माझ्या हातून घडण्यामागचा उद्देश म्हणजे की आषाढी महोत्सव आहे आणि पवित्र श्रावण मासचा सांगड लागलेली आहे. पहिला हप्ता असून त्यानिमित्ताने आपल्याला प्रसिद्ध महाराष्ट्र सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची आपल्याला तारीख भेटली. त्या अनुषंगाने आपण आपल्या एरियातील सर्व ग्रामीण भागातील लोकांना नागरिकांना आपल्या वाणीतून इंदुरीकर महाराजांच्या वाणीतून कुठे समाजाचं प्रबोधन व्हावं. कारण इंदुरीकर महाराज हे समाज प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या वाणीतून खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांचाच नसेल तर युवा पिढीलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं मोटिवेशनल स्पीच म्हणायला हरकत नाही, अशा पद्धतीचं एक लागू लागते. त्या उद्देशाने आपल्या एरियातील जे काही आपल्या भागातील गोरगरीब जनता आहे आणि गोरगरीब जनतेतून जे काही युवा पिढी घडत आहे त्या युवा पिढीला खरंच अशा वाणीची गरज आहे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी इंदुरीकर महाराजचं कीर्तनाची तारीख आपल्या भागाने लोकांचा समाज प्रबोधन व्हावं या उद्देशाने आपण घेतलेली आहे. आपण या कार्यक्रमाला मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो, पण मी या कार्यक्रमाला एक धार्मिक स्वरूप दिलेलं आहे. कारण पक्षाचं कोणतंही स्वरूप या कार्यक्रमाला दिलेलं नाही. सर्वपक्षीय राजकीय नेते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, बहुजन समाज पार्टी असेल, RPI असेल व सर्वच या ठिकाणी जिल्ह्यातील जेवढे काही प्रमुख पक्ष आपल्या काम करत असतात त्या सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना आपण निमंत्रण देण्याचं या ठिकाणी हे केलेलं आहे. आपण तर नियोजन या ठिकाणी आज तुम्ही बघत असताना पावसाळ्याची दिवस आहेत. या दिवसांमध्ये सहजासहजी कार्यक्रम घेणं खूप अवघड असतं, पण या गोरगरीब जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मागील 4 ते 5 वर्षापासून. ते बघत असताना मी खरंच खूप मोठ्या प्रमाणात एवढी जी रिस्क घेतलेली आहे. आपल्या ग्रामीण भागातील जे काही सहकारी माझे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या सहकाऱ्यांच्या जीवावर या ठिकाणी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं मी धाडस केलेलं आहे. आणि जवळपास या ठिकाणी टेंटच्या माध्यमातून मी वॉटरप्रूफ टेंट या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने केलेला आहे. आणि आपण 30-35 हजार स्क्वेअर फूटचा टेंट या ठिकाणी टाकलेला आहे. ते पूर्ण वॉटरप्रूफ टेंट आहे. त्या टेंटमध्येच पाऊस जरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आला तरी 10 ते 15 हजार पब्लिक टेंटमध्ये बसण्याचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. जर पाऊस आलेला नसेल तर त्या ठिकाणी बाहेरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात 38 एकरचं या ठिकाणी एरिया आहे सूतगिरणीचा आपल्या उमरी भागातील. त्या ठिकाणी पूर्ण ओपन करून आपण त्या ठिकाणी LED लाईव्ह करूनसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण प्रदर्शन करण्याचं हे केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे.